कधी जिद्द तर कधी मार्गदर्शकाचा पाठिंबा, कधी दुःख तर कधी पदक जिंकण्याचा आनंद, कधी अंगावरील घाम तर कधी रक्ताचं पाणी. संपूर्ण भारतातील अनेको मैदाने गाजवणारे, मोठमोठ्या पैलवानांना चितपट करणारे, आखाड्यात आसमान दाखवणारे, अनेको पदकांचे मानकरी, कुस्तीला आपला धर्म आणि जात मानणारे, कुस्तीलाच आपलं पूर्ण आयुष्य समर्पित करणारे. अनेको अडचणी आल्या, अनेको कठीण परिस्थिती आली, कुठल्याही अडचणीला ठामपणे उभे राहणारे आणि त्याला सामोरे जाणारे. आयुष्यात एक वेळ असाही आला की आता कुस्ती खेळायची की नोकरी करायची. सॉफ्टवेअर इंजिनियर असूनही त्यांनी कुस्तीला जास्त महत्त्व दिले आणि आज त्यांना देवाचा दर्जा दिला आहे. प्रत्येक गोष्टीला शीलतेने सांभाळून घेणे, आपल्या कार्याला निष्ठेने करणारे असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे आपले काका श्री माननीय धर्मशीलजी काटकर काका. भव्य अशा मैदानावर मी मातीवर खेळलो होतो आणि सांगताना काही कमीपणा वाटत नाही. मी त्या स्पर्धेमध्ये हारलो होतो. 80% मार्कांनी पास होऊन नीट क्वालिफाय केलं. की कुस्तीगीर म्हटलं की तो त्याला अक्कल नसलेला किंवा न शिकलेला, अनपढ. तुमच्या मते पैलवानकीची एक जर समीकरण मांडतो म्हणलं तर 2 शब्दात काय तुम्हाला वाटतं की हा असू शकतो पैलवान? नागपूर विभागाचा पहिला असा कुस्तीगीर होतो ज्या चंद्रपूर सारख्या आदिवासी भागातून गेलो होतो. साधा कास्ट्यूम म्हणजे काय तेव्हा माहित नव्हतं. जांग्या लावायची आणि वरून आपण जी बन्यान घालतो ना आतमध्ये, ती बन्यान घालून खेळायचं. म्हणजे आखरी असं झालं, माझ्यासोबतचे सगळे हारून गेले आणि मी एकटंच होतो. तर काय यार म्हणे, तू काय खेळत आहे, तू जिंकत आहे, हारत म्हणे लवकर, आपल्याला लवकर जाता येईल. सर्वात जास्त मेडल कोणाचे असतील एकाच वजन गटात, ते आहे वैभव पारशिवेचे. त्यावेळेस मुलगा समजा घराच्या बाहेर गेला तर चौकात पांठेल्यावर राहा. की पैलवान कसा ताकदीचा बळकट असला पाहिजे, त्याची शरीरयष्टी स्ट्रॉंग असली पाहिजे. सकाळी व्यायाम, अभ्यास, शाळा, परत खुराक आपली हॉरेबल आहे. दरवर्षी आता आपल्याला शाळेमध्ये मेडल येतात की नाही. खोपोलीमध्ये मी पहिलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन अटेंड केलं होतं 24 किलोमध्ये. आपल्याकडच्या उन्हामध्ये ते लोक 4 दिवस राहू शकत नाही. आपल्याकडच्या उन्हामध्ये आपण 1 मे ते 27 जुलै पर्यंत कॅम्प घेतो. रात्री 11 वाजता अरे म्हस घरी नाही आली म्हणून मग आम्ही म्हशी हाकलत घरी घेऊन जायचो. सिद्धार्थ स्पोर्टिंग क्लब नावाचं एक क्लब होतं, त्याची आई कॅप्टन होती. आई केव्हा कॅप्टन होती माहिती आहे का? 6 मुलं झाल्यावर आई कॅप्टन होती. मला इथं राहायचं होतं म्हणून मी कदाचित ती ऑफर नाकारली, नाही तर मी सुद्धा गले लठ्ठ पगार घेतला असता आणि मी कदाचित आज तुमच्यात नसतो. पहिल्याच वर्षी राज्याला 3रं पदक घेणारी पोरगी आपल्याकडे आहे. दुसऱ्याच वर्षी राज्याला पदक घेणारी पोरगी आपल्याकडे आहे. तुमच्या गुरुजनांप्रती तर समजा तुमचा आदरभाव नसेल आणि तुम्ही कितीही सुंदर कुस्ती खेळत असाल तर त्याला 1 रुपयाचीही किंमत नाही. तर मी नाही का तो इतका अँकलवाला बूट असते ना तो घेतला. त्याचं जाड सोल